शिवाजी महाराजांच्या प्रतिमेत पुष्पहार अर्पण केला जातोय आणि व्यासपीठावरती फक्त धनंजयबाई जातील, दुसरं कोणी व्यासपीठावरती जायचं नाही. मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, समितीच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, कोणीही व्यासपीठावरती जायचं नाही. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, प्रभू श्री रामचंद्र की, रामचंद्र की, सनातन हिंदू धर्म की, सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, या ठिकाणी शंकरनाथ सर्वांनी स्टेजच्या समोरची गर्दी कमी करायची. स्टेज पासून किमान 15-20 फुटाचं अंतर, 20 फुटाचं अंतर ठेवायचे. समितीच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, स्टेजच्या जवळ कोणी विसरलं पाहिजे. सर्वांना विनंती आहे की बाईंना विनंती आहे की त्यांनी आम्हाला आपल्या वाणीने मंत्रमुग्ध करावे. स्टेजच्या सर्व समोरच्या लोकांनी समोरच्या दुसऱ्या बद्दल जागा मोकळी करायची. सर्वांनी एक शेवटची घोषणा द्यायची आहे. सर्वांचे दोन्ही हात वरती आणि घोषणा द्यायची आहे. प्रभू श्री रामचंद्र की, प्रभू श्री रामचंद्र की, छत्रपती शिवाजी महाराज की, सनातन हिंदू धर्म की. आवाज कमी येतो, सगळ्यांच्या हातवरती पहिला विनंती आहे की आपण आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करू. समोरच्या सगळ्या हिंदू बांधवांना विनंती आहे की व्यासपीठाच्या समोरच्या सगळ्यांनी बाजूला समितीच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे त्यांनी सगळ्यांना मदत करावी. चालू आहे का? व्यासपीठावर कोण थांबला? ओम. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम गोरक्ष जालन दर्शन प्रकाश अर्भंग कानीपम छिंद्र आद्य चौरंगिरे वाणग भर्तरी सौम्या भूम्या बबुलवन होनाथ सिद्धः. ओम रामो राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे रामे अभिरता निशाचर चमो रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं. रामे चित्तदया सदा भवतु मे भो राम मामुद्धर. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने.
आज छत्रपती शिवप्रभूंची कर्मभूमी असलेल्या माऊलींची चैतन्य समाधी असलेल्या तुकोबांच्या गाथा अजूनही जिवंत असलेल्या आणि धर्मवीर संभाजी महाराजांच्या बलिदानाने पावन झालेल्या पुण्यनगरीतल्या लोणावळ्यामध्ये आपण सगळे रावण दहनाच्या एका पुरुषार्थ गाजवण्याच्या कार्यासाठी पुरुषार्थ सिद्धी समाजामध्ये जिवंत राहावी, पराक्रम समाजामध्ये जिवंत राहावा, रावण दहन हे आपलं लक्ष निरंतर सटीक राहावं, अचूक राहावं म्हणून आपण रावण दहन प्रतिकात्मक 10 हा दशानन दहन करतो. प्रतिकात्मक प्रभू रामचंद्रांनी स्वतःच्या धर्माचरणाने नीतीचरणाने सर्व उच्च कोटीतल्या देव देश धर्म नीती मूल्य सदाचार संपन्नतेने एका दशाननाचा वध त्या काळी केला. पण आज वेगवेगळ्या रूपामध्ये वावरणारा जिवंत उपद्रव मूल्य जास्त असलेला अफजल गुरु, अजमल कसाब, PFI नावाचा, SPDI नावाचे सगळे दहशतवादी आजचे जिवंत रावण मारणं अत्यावश्यक आहे. आज आपण आपल्या पारंपरिक पूर्वजांनी पराक्रमाची परंपरा अखंड राहावी, पराक्रम हा समाज विसरू नये. रामायण प्रत्येक आईच्या गर्भामध्ये आणि प्रत्येक वडिलांच्या रक्तामध्ये निरंतर प्रवाहित होत राहावं. ही भूमी ज्या पावित्र्याने संस्कारित केलेली आहे, ज्या पावित्र्याचं प्रचंड सिंचन करून इथे पराक्रमी नीतिमान सज्जन समाजाच्या निर्मितीसाठी ऋषीमुनींनी ज्या आचारसंहितेचं निर्माण केलं, ती आचारसंहिता आजही निरंतर राहावी म्हणून प्रतिकात्मक रावण दहन जितकं आवश्यक आहे तितकंच प्रत्यक्ष रावण दहन सुद्धा आज आवश्यक आहे. आज आपण भारतामध्ये राहतोय आणि भारतामध्ये 57 इस्लामिक राष्ट्र, 150 ख्रिश्चन देशांमध्ये ख्रिश्चनिटीच्या किंवा इस्लामच्या रक्षणासाठी कुणाही जाती धर्माला प्रयत्न करावे लागत नाही. पण दुर्दैवाने हिंदूंच्या, वैदिकांच्या, सनातन धर्मीयांच्या, भगवान बुद्धाच्या, महावीर जैनाच्या, गुरु गोविंद सिंह गुरु नानक देवजींच्या, माऊली ज्ञानेश्वर तुकोबांच्या, बसवेश्वराच्या भूमीत या भारतामध्येच भारतीयांना भारतीयत्वासाठी संघर्ष करावा लागतो. कुठच्या तरी राजकीय पक्षांच्या पत्रावळ्यांची निर्गमडीची पदं घेऊन आपण आपल्याच कुळाला सुरुंग लावतोय की काय, अशी भीषण परिस्थिती या भारतामध्ये उद्भवलेली. जाती, वर्ण, प्रांत, पंथ आणि राजकीय पक्षामध्ये विभागलेला हिंदू या देशाची प्रमुख समस्या आहे. या देशाची दुय्यम समस्या अजमल कसाब, अफजल गुरु या दुय्यम समस्या आहेत. ख्रिस्ती धर्मांतरण ही दुय्यम समस्या आहे. पण प्रथमतः जाती, वर्ण, भाषा, प्रांत, पंथ आणि राजनैतिक दलांमध्ये विभागलेला हिंदू ही देशाची मूळ समस्या. आपण आईच्या गर्भातून जन्माला येताना कुठच्याही जातीचा, महानगरपालिकेचा, कुठच्याही पक्षाचा ध्वज, कुठच्याही पक्षाचं प्रमाणपत्र, कुठच्याही नेत्याचं नेतृत्व घेऊन जन्माला येत नाही. आपण आपल्या आईच्या गर्भातून आपल्या वडिलोपार्जित DNA घेऊन, आपल्या मूलपेशींना घेऊन, आपल्या पूर्वजांच्या पितृदेवतांच्या पुण्याईला घेऊन आणि त्यांच्या आचारसंहितेला, जीवन चरित्र जगण्याच्या नीतिमत्तेला घेऊन जन्माला येतो. पण दुर्दैवाने हिंदूंमधल्या आपसी फूट, जगतली लूट झाली. आता मध्यंतरी पटना पोलिसांनी, बिहार मधलं पटना नावाचं एक मुख्य, बिहारची राजधानी आहे पटना, त्या पटनामध्ये PFI पटना पोलिसांनी एका निवृत्त पोलीस इन्स्पेक्टरला त्याच्या घरामध्ये धाड टाकून, मुस्लिम निवृत्त पोलीस इन्स्पेक्टर होता, त्याला पकडला. व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली होती त्यांनी आणि त्याच्या बंगल्यामध्ये PFIचं मुख्यालय चालत होतं. तिथे अनेक धक्कादायक सगळी कागदपत्र मिळाली, सगळी संसाधनं मिळाली, अवजारं मिळाली, योजना आणि अतिशय स्वतःला प्रगल्भ म्हणून घेणारा त्यांच्यातला एक वर्ग, दुष्टांमधला एक वर्ग या देशाचं लवकरात लवकर इस्लामीकरण करून 1947 ते 2047 पर्यंत पूर्ण भारत इस्लामिक व्हावा म्हणून निरंतर कार्यरत आहे.
आणि ते कोण हिंदुत्ववादी म्हणत नाहीये, एखाद्या हिंदुत्ववाद्यांनी केलेला तो आरोप नाहीये. पटना पोलिसांनी, नितीश कुमार नावाच्या मुख्यमंत्र्यांच्या राज्यातलं पटना पोलिसांनी उघडं पाडलेलं हे षडयंत्र आहे. आता मी थेट एक शिष्टाचार न करता, कुठच्याही शुभेच्छा न देता थेट विषयावर आलो, कारण तुम्ही 1.5-2 तास इथे खोळंब नाही. पावसाची एक सर येऊन गेली आहे आणि पावसात भिजत सोंग आणण्याचं सवय आपल्याला नसल्यामुळे प्रत्यक्ष विषयाला हात घालून मूळ विषयात तुम्हाला जागृत करावं. नवरात्रीचे 9 दिवस संपलेले आहेत. मला अनेक ठिकाणी नवरात्रीमध्ये बोलवण्यात आलं होतं. नवरात्रीमध्ये फॅन्सी ड्रेस करून मला कोण पाहत आहे, मी कुणासमोर प्रेझेंटेशन करायचं आहे, स्पर्धा खेळत होते. नवरात्री ही स्वतःमधल्या शक्ती, सामर्थ्य आणि पावित्र्याच्या जागृतीसाठी खगोलशास्त्रीय दृष्ट्या अनुकूल असलेली उपासना कालावधी आहे, उपासनेची वेळ आहे. नवरात्री म्हणजे फॅशन शो नाहीये, नवरात्री म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट नाहीये. नवरात्री जिजाऊ आईसाहेबांनी सुद्धा धरली होती. नवरात्री जिजाऊ आईसाहेबांनी ज्या पद्धतीने कठोर परिश्रमाने, निरंतर शक्तीच्या उपासनेने, शिवांच्या भक्तीने आणि कुळाचा उद्धार नाही, राष्ट्राचा उद्धार व्हावा अशी संतती मला दे म्हणून हट्ट करून जगदंबेच्या पोटी 9 दिवस उपवास धरून निर्मितीचा घट असलेल्या घटाभोवती चक्र साधना केली होती. फॅन्सी ड्रेस घालून, गरबा खेळून, अंगाला अंग घासून, चरित्रहिता नीतिहिता करून, इव्हेंट मॅनेजमेंट वाल्यांकडून नवरात्री साजरी केली गेली नव्हती. नवरात्री हा आपल्या हिंदूंचा प्रमुख आध्यात्मिक उत्सव आहे. तो उत्सव पण नाहीये, ही एक उपासना आहे आणि ती कठोर प्रचंड परिश्रमाने साध्य केली जाते. आपण जर बीड बाजूला नगर जिल्ह्यात गेला, नगर जिल्हा, बीड जिल्हा, तर मोहटा देवीचे उपासक आहेत. ते 9 दिवस एका पायावर उभे राहतात. पाय एवढे सुजलेले असतात. काही लोक घट पोटावर बसवतात. नवरात्री सुरू व्हायच्या आधी 2-3 दिवस अन्न पाणी सोडून देतात आणि घट पोटावर बसून निरंतर जगदंबेचा जागर करतात. स्वतःमधल्या शक्तीचं, नवदुर्गांचं आपल्यामध्ये प्रचंड पावित्र्याची जागृती व्हावी आणि कुळाचा उद्धार व्हावा म्हणून निरंतर प्रयत्न करण्याची वर्षातली एकमेव खगोलशास्त्रीय, कारण खगोलशास्त्रीय वेळा महत्वाच्या असतात. पौर्णिमेच्या दिवशी, अमावस्येच्या दिवशी जी खगोलाची अवस्था असते त्यापेक्षा कैक पटीने जास्त आध्यात्मिक अनुकूल अवस्था नवरात्रीमध्ये असते. आणि त्या नवरात्रींचे उपवास आता आपण सोडलेले आहेत. दशानन नावाचा राक्षस रावण सीतेचं अपहरण करून पावित्र्य भंग करण्याचा प्रयत्न करणारा, आपल्या सिद्धीनी, आपल्या शक्तीनी दुसऱ्यावर अतिक्रमण करणारा, दुसऱ्याचे नैसर्गिक अधिकार हनन करणारा, एका दुष्टाचं निर्दालन करण्यासाठी सत्पुरुष असलेल्या प्रभू रामचंद्राने जन्म घेतला आणि सदाचार संपन्न आयुष्याने दुसऱ्यांच्या नैसर्गिक अधिकारांचं हनन करणाऱ्या, दुसऱ्यांच्या नैसर्गिक जीवनात ढवळाढवळ करून अतिक्रमण गाजवणाऱ्या, दुसऱ्यांचा नैसर्गिक जीवनाचे अधिकार हिरावून घेऊन स्वतःचं आधिपत्य गाजवणाऱ्या दुष्टांचं निर्दालन केलंच पाहिजे हे सांगण्यासाठी दशाननाचं प्रतिकात्मक दहन आज करायचं आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती करण्यापेक्षा छत्रपती शिवप्रभूंची क्रिया अत्यावश्यक आहे. एका क्रियेमध्ये 1000 वेळा जयंती होऊ शकते, पण डीजे लावून देवड्याला नाचवून छत्रपती शिवप्रभूंची जयंती करणं म्हणजे छत्रपतींचा अपमान. माझ्याकडे जेव्हा ही लोणावळ्यातली आणि पानशेतमधली मंडळी आली, मला त्या प्रत्येकाचं मी बारकाईने निरीक्षण केलं. समाजातला प्रगल्भ आणि प्रतिभा संपन्न असलेला हा वर्ग, आणि माझ्याकडे जेव्हा आले तेव्हा मी रात्री 2:30-3 वाजेपर्यंत तिथे चिंतन करत बसतो. पहाट झाली, ब्रह्ममुहूर्त सुरू झाल्यानंतर पुन्हा ते आले आणि मग मी निश्चय केला की लोणावळ्यात 100 लोक जरी मला अशी मिळाली तर आपण तिथे जायचं. मी अख्ख्या देशभर फिरतोय, मला कोणाला आमदार, खासदार, नगरसेवक करायचं आहे, पण जे आमदार, खासदार, नगरसेवक होतील ते हिंदूंचे दास असले पाहिजे, हिंदूंचे मालक होता कामा नये. जी काय राजकीय व्यवस्था उभी राहील ती राजकीय व्यवस्था यतो धर्म ततो जया अशा अवस्थेमध्ये असली पाहिजे. यत्र योगेश्वरा कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयोर्भूतीर ध्रुवा आणि ते भतिर्मा. या भगवान श्रीकृष्णाला, प्रभू रामचंद्राला केंद्रीभूत ठेवून जी पण राज्य व्यवस्था उभी राहील या भारत भूमीच्या धर्माचं सेवा करणारी असली पाहिजे. अरबांचं लांगुल चालन करणारी, तुर्कांची, बांगलादेशी घुसखोरांची, रोहिंग्यांना आश्रय देण्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये धावणारी, याकूब मेमनला फाशी होऊ नये म्हणून पहाटे 3 वाजेपर्यंत सर्वोच्च न्यायालयाला उठवणारी इतकी राजकीय व्यवस्था नसावी. या सर्व अराजक माजवणाऱ्या राजकीय व्यवस्थांचं उत्थान घडवणारी व्यवस्था इथून नामशेष करून आपल्याला आपली राजकीय व्यवस्था धर्माधिष्ठित छत्रपती शिवप्रभूंना अपेक्षित अहत तंजावर ते तहत पेशावर
स्वातंत्र्यवीर सावरकरांना अपेक्षित होती की हिंदू हिताचं राजकारण आणि हिंदूंचं सैनिकीकरण। बघा, त्यावेळेला सांगितलं होतं हिंदू हिताचं राजकारण, हिंदूंच्या हिताचं राजकारण, कारण सावरकर द्रष्टे होते। सावरकरांनी तेव्हा सांगितलं होतं की चीन भारतावर चालून आल्याशिवाय राहणार नाही, पण तेव्हाच्या लांगुल चालन करणाऱ्या राजकीय व्यवस्थेने, ब्रिटिशांच्या संस्काराने प्रगल्भ झालेले, ब्रिटिशांच्या संस्काराने बाटलेल्या तेव्हाच्या राजकीय व्यवस्थेला भ्रम चढला होता आणि त्या भ्रमापोटी त्यांना हे कळलंच नाही की चीनची युद्ध तयारी सुरू आहे आणि त्यांनी दुर्लक्ष केलं आणि सावरकरांच्या म्हणण्यानुसार चीन भारतावर चालून आला आणि अतिशय भीषण भयंकर हानी पोहोचवणारा, मानसिक तुच्छीकरण करणारा, राष्ट्राला भयंकर भीषण हानीला सामोरा नेणारा पराभव भारताला त्यावेळेला भारत चीन युद्धात स्वीकारावा लागला। आणि मग स्वातंत्र्यवीर सावरकरांची सगळे सांगितलेली विधानं कशी खरी होऊ लागली। सावरकरांनी सांगितलं होतं की भारतातल्या ज्या ज्या भागात धर्मांतरण होईल त्या त्या भागात राष्ट्रांतरणाची मागणी होईल। सिंध, पंजाब, बंगालमध्ये धर्मांतरण जोरात झाली, भारताचा पाकिस्तान झाला। नागालँड, मिझोराम, त्रिपुरा, मेघालय, मणिपूर, ईशान्य भारतातला एक मोठा वर्ग धर्मांतरित होऊन ख्रिश्चन झाला। आता त्यांना आशिया खंडातला एक मुख्य ख्रिश्चन राष्ट्र निर्माण करायचं। जे जे जिथे धर्मांतरण झालं तिथे राष्ट्रांतरणाची मागणी येऊ लागली। आपल्याला माहित असेल, मागे MIMचा अध्यक्ष आहे असदुद्दीन ओवैसी, त्याने मागे एक मोठी राष्ट्रद्रोह उघड करणारी एक मागणी केली होती। त्यांनी सांगितलं की मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्र आहे, गुजरात्यांसाठी गुजरात आहे, पंजाब्यांसाठी पंजाब आहे, कन्नड लोकांसाठी कर्नाटक आहे, तमिळ लोकांसाठी तामिळनाडू आहे, मग आम्हा मुसलमानांसाठी सुद्धा भारतामध्ये एक राज्य असलं पाहिजे। बघा, तो राज्य मागतोय, पण त्यामागची अभिलाषा, सर्व हात, मुखाचे भाव, मुखांवरचे भाव, नयनातले भाव, सगळे अवयव इतके अचूक कोरले आहे की आजच्या यंत्रणांना सुद्धा शक्य काश्मीर झालाय। आणि ह्या चारही भारताच्या चारही तुकड्यांचं कारण आहे इस्लामिक जिहाद। हे चारही देश जे भारतापासून विभक्त करण्यात आले, या बाहेरच्या लुटारू अरबानी, तुर्कांनी, हबशांनी या भारताचं धार्मिक संतुलन बिघडवून भारतामध्ये धार्मिक धर्मांधतेचा उन्माद घालून, धर्म ज्यांना लवलेश सुद्धा माहित नाही धर्म या शब्दाची व्याख्या काय आहे, धर्म याची उत्पत्ती कुठून होते, धर्म नीतिमूल्यांना धर्म म्हणतात, चरित्राला धर्म म्हणतात, सदोपचाराला, परोपकाराला, क्षमेला, दयेला आणि समाजाला उपकृत करणाऱ्या वर्तणुकीला धर्म म्हणतात। दुसऱ्यांच्या स्त्रिया लुटून रखेली बनवणं, दुसऱ्यांची उपासना पद्धती उद्ध्वस्त करणं, दुसऱ्यांच्या मूर्तीपूजेला कुफ्र म्हणणं, दुसऱ्या उपासना पद्धती करणाऱ्या समाजाला काफिर म्हणणं आणि त्यांच्या कत्तली उडवणं, याला धर्म म्हणत नाही, याला निष्ठा म्हणतात, दुष्टता म्हणतात। आणि निष्ठा, दुष्टता, अधर्म, परस्त्रिया लुटणं, त्यांना आपल्या रखेली करून त्यांनी आपल्या बलात्काराला त्यांनी साथ दिली नाही तर त्यांच्या गुप्तांगांमध्ये तलवारी घालून। आज आपण काश्मीर फाईल नावाचा पिक्चर बघितलाय, काश्मीर फाईलला तोंडी खूप विरोध झाला, पण कुणीही FIR लॉन्च केला नाही, कारण काश्मीर फाईलचे 30 वर्षापूर्वीचं सत्य आहे, ते अजूनही भीषण सत्य जिवंत आहे। आणि ती बघितलेली त्यावेळची 8-9 वर्षाची मुलं आज 30-40 आहेत आणि त्यांच्या समोर त्यांच्या आईंची स्तनं कापण्यात आली होती, त्यांच्या आयांना इलेक्ट्रिक करवतींमध्ये उभं ठेवण्यात आलं होतं, बलात्कार झाल्यानंतर AK-47 गुप्तांगांमध्ये ब्रश फायरिंग करण्यात आली होती। हे कुठे घडलंय? हे अफगाणिस्तानात, तुर्कस्तानात कुठे घडलं नाहीये, हे भारतात घडलंय आणि हे घडलंय 30 वर्षापूर्वी। आणि आजही काश्मीरला स्वतंत्र करण्याचं, काश्मीर आपल्यापासून तोडण्याचे प्रयत्न करणारे देशद्रोही, हरामखोर, जिहादी पिलावळीची औलाद भारतात उजळ मात्याने फिरते। न्यायालयात न्यायाच्या नावाखाली भारत तोडण्याच्या भाषा केल्या जातात। बांगलादेशी घुसखोरांना नागरिकत्व द्या, रोहिंग्या मुसलमानांना नागरिकत्व द्या आणि त्यांचं उदात्तीकरण करून त्यांची हरामखोर पिलावळ इथे वृद्धिंगत करून या भारताचं लवकरात लवकर पाकिस्तान करण्याची जी घाई या भारतामध्ये चालू आहे। आणि भारतातल्या राजकीय पक्षांमध्ये विभागलेला हिंदू स्वतःच्या क्षुल्लक राजकीय स्वार्थांसाठी एकमेकांवरच, एकाच कुळातल्या, एकाच वर्गातल्या, एकाच धर्मातल्या, एकच भूमीला आपली पुण्यभूमी मानणाऱ्या एकच वर्गातला हिंदू जेव्हा आपसात भांडतो तेव्हा खूप वाईट वाटतं, दुःख होतं। आणि आता मात्र 2014 सालापासून सर्व पक्षातल्या हिंदूंना आवडणारा एक युगपुरुष, एक महापुरुष, खरोखर
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. अशा या परमेश्वराने दिलेल्या आपल्याला वचनाला जागून समूह शक्तीने हिंदू एकवटला. काही कमी टक्क्यात एकवटला, पण समूह शक्तीने हिंदू एकवटला. तो पक्षात विभागला गेला नाही. पक्षाच्या निमित्ताने जरी त्याने मतदान केलं असेल तरी धर्म केंद्रीभूत ठेवून त्याने मतदान केलं आणि 2014 पासून व्यवस्था बदलली. या भारताचं स्वरूप बदललं. भारताची वृद्धावस्था जाऊन जीर्णावस्था जाऊन जीर्णोद्धार झाला. भारत शौर्य संपन्न, पराक्रम संपन्न, धर्म संपन्न होऊ लागला. अयोध्येत राम मंदिर होतं, त्याचे अवशेष सापडून सुद्धा दुष्ट मानायला तयार नव्हते, दुष्ट ऐकायला तयार नव्हते आणि त्यांचे तळवे काढणारे राज्यकर्ते त्यांचं लांबूल चालन करण्यामध्ये इतकं पतन घडून घेतलं होतं की राष्ट्र सुद्धा मारायला तयार होतं. आणि 2014 साली जर या भारतात सत्तांतरण झालं नसतं तर PFIचा जो अजेंडा आहे 2047 साली पाकिस्तान करायचा, तो 2037 साली सिद्ध झाला असता. म्हणून 2014 साली हिंदूंनी सद विवेक संपन्न बुद्धीने धर्माधिष्ठित केलेलं मतदान भारताचा भविष्यकाल उज्ज्वल करण्याचं ठरलं. आणि आज आपण हिंदुत्वाच्या सभा, देव देश धर्माच्या सभा, बैठका, उत्सव उजळ माथ्याने छाती ठोकून करू शकतो. नाहीतर आपण पाहिलं असेल CA नावाचा एक कायदा भारतात आला होता. तो आहे CA म्हणजे काय तर भारत जेव्हा अखंड होता त्या अखंड भारतातला आजचा अफगाणिस्तान, त्या अखंड भारतातला पण आजचा खंडित झालेला आजचा पाकिस्तान, त्या अखंड भारतातला आज खंडित झालेला बंगाल, पूर्व बंगाल, आजचा बांगलादेश, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश या आजच्या 3 इस्लामिक राष्ट्रांमध्ये, मुस्लिम जिहादी अतिरेकी राष्ट्रांमध्ये तिथे राहिलेला पण आज अल्पसंख्याक झालेला मूळ भूमिपुत्र असलेला तिथला हिंदू, शीख, जैन, तिथले पारशी आणि तिथल्या काही ख्रिश्चनांना धार्मिक संरक्षण देण्यासाठी, त्यांच्या नैसर्गिक अधिकारांचं रक्षण करण्यासाठी, त्यांच्या मानवी हक्कांचं, अधिकारांचं, जीवन मूल्यांचं रक्षण करण्यासाठी, धार्मिक स्वातंत्र्याचं रक्षण करण्यासाठी भारतामध्ये कायदा आणण्यात आला. त्याचं नाव आहे CAA. त्या कायद्याचा अर्थ असा आहे की भारत अखंड होता, तिथल्या मूळ भूमिपुत्रांना विश्वासात न घेता अतिरेकाने, अतिक्रमणाने, अत्याचाराने किंवा राजकीय दृष्ट्या अनागोंदीने किंवा स्वार्थाने भारताचं आंधळेपणाने फाळणी करण्यात आली. आणि फाळणी ज्या वर्गाने केली त्या वर्गाला मूळ भारतीय असलेला खूप शब्द महत्वाचा आहे, मूळ भारतीय असलेला, भारतामध्ये राहणारा अजमल कसाब, भारतामध्ये राहणारा अफजल गुरु, भारतामध्ये राहणारा याकूब मेमन, भारतामध्ये राहणारे पाकिस्तान जिंदाबाद म्हणणारे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेरचे जिहादी अतिरेकी हे भारतात राहत आहेत, पण ते भारतीय नाहीत. ते भारताविरोधी असलेल्या शक्तींचे दलाल आहेत, भडवे, आणि ते भारतात राहून भारताला पोखरण्याचं काम करतायत. जसं एखादा रोग आपल्या शरीरात राहतो आणि शरीर मारण्याचा प्रयत्न करतो, तो रोग आपल्या शरीराचा भाग होऊ शकत नाही, तसं हे जिहादी अतिरेकी आणि धर्मांतरण करणारे ख्रिस्ती मिशनरी या भारताचा अंग कधीच होऊ शकत नाहीत. हे भारतीय नाही. इथला भगवान बुद्धाचा उपासक भारतीय आहे, गुरु नानक देवजींचा शीख भारतीय आहे, महावीर जैनांचा जैन भारतीय आहे, बसवेश्वराचा लिंगायत भारतीय आहे, शैव, वैष्णव, शाक्त, गणपत्य, स्मार्त भारत भूमीला आपलं तीर्थक्षेत्र बांधणारा प्रत्येक जण भारतीय आहे. पण अरबस्थानात जाऊन पिछवाडे वर करणारे आणि व्हॅटिकन सिटी समोर जाऊन झुकून भारताचा धर्मांतरण करून पाहणारे, याकूब मेमनला फाशी होऊ नये म्हणून रात्री 3-3 वाजता सर्वोच्च न्यायालयात जागवणारे, भारताच्या व्यवस्थेला, राजकीय व्यवस्थेला, भारताच्या राष्ट्राला वेठीस धरून देशद्रोह्यांचं समर्थन करून मानवतेचे अधिकार राष्ट्रद्रोह्यांसाठी लावायला भाग पाडणारे हरामखोर भारतीय नसतात. आपण जर भ्रमिष्ट झालो आणि त्यांना भारतीय समजलो तर या भारताचा पुन्हा पाकिस्तान झाल्याशिवाय राहणार. सावरकरांचा विश्वास होता, सावरकर सांगायचे की छत्रपती शिवप्रभूंचं चरित्र जर भारतात पुन्हा एकदा नव्याने जागं झालं, प्रभू रामचंद्रांचं, भगवान श्रीकृष्णांच्या नीतिमूल्य नुसते ग्रंथात्मक राहता आईच्या गर्भात उतरले, वडिलांच्या रक्तात उतरले, तर गेलेला सिंध, पंजाब, बंगाल सुद्धा आपण पुन्हा घेऊ, पुन्हा भारत अखंड करू. पण भारत अखंड करण्याच्या अभिलाषेने झपाटलेले सावरकर म्हणतात की जर माझे अंदाज चुकले तर मी वेडा ठरेल. आणि पुढची पिढी जागी झाली आणि आपल्या कुलाचाराला जागृत होऊन त्यांनी धर्माधिष्ठित राज्य व्यवस्था निर्माण करण्याचा नैसर्गिक प्रयत्न केला, जो की त्यांचा अधिकार आहे. तर मी प्रेषित ठरेल.
आणि मला खात्री आहे की पुन्हा भारत जागा होईल, भारतामधला भारत जागा होईल. भारत हा भौगोलिक राष्ट्र नाहीये, भारत हे सांस्कृतिक राष्ट्र आहे. भारत हे वसुधैव कुटुंबकम, सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया म्हणणाऱ्यांचं, सर्व जीवांचं रक्षण करणारं, सर्व वटवृक्षांचं वटवृक्ष आम्हा वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी, पक्षी ही सुस्वरे आळविती, वृक्ष वल्ली कीटक पक्षी सगळे आमचे सोयरे आणि मनुष्य हा त्यांचं रक्षण करताय. ही मानवी संस्कृती, विश्व कल्याणकारी संस्कृती जपणाऱ्या भारतीयांचंच भारतीयत्व संकटात आलंय आणि ते भारतात आहे. भारतीयांना आफ्रिकेत मारलं गेलं असतं तर आपल्याला आश्चर्य वाटलं नसतं. भारतीयांना अफगाणिस्तानात मारलं गेलं असतं तर आपल्याला आश्चर्य वाटलं नसतं. भारतीयांना तुर्कस्तानात, अफगाणिस्तानात, लंडनमध्ये, पॅरिसमध्ये कुठेही मारलं गेलं असतं तर आश्चर्य वाटलं नसतं. पण भारतीयांना भारतात मारलं जात आहे आणि भारतीयांना भारतात मारलं जात असताना सुद्धा भारतीयांना त्या जाणीवा जागृत केल्या जात नाहीये, याचं आश्चर्य वाटतं. अजमल कसाब अंडर 18 आहे हे पटवून देण्यासाठी खूप मोठी यंत्रणा राबवण्यात आली होती. कारण 18 वर्षाखालचा अजमल कसाब आहे हे एकदा का सिद्ध झालं असतं तर त्याला मृत्यूदंड न देता 3 वर्षात त्याला सोडून द्यावं लागलं असतं. याकूब मेमन नावाचा मुंबई बॉम्ब ब्लास्ट मधला प्रमुख आरोपीच्या फाशीनंतर जनाजा निघतो आणि मुंबई, आपल्या सर्वांची मुंबई, मुंबादेवीची मुंबई, महाराष्ट्राची, देशाची आर्थिक राजधानी असलेली, सर्वांच्या प्रगतीला, आर्थिक उन्नतीला, धार्मिक उत्सवांना कारणीभूत असलेली मुंबईमध्ये याकूब मेमन नावाच्या हरामखोर देशद्रोही दाऊदचा, पाकिस्तानचा भडवा असलेला याकूब मेमनच्या प्रेत यात्रेला 3-3, 4-4 लाख लोक जमतात. आणि याकूब मेमनची आत्ताच तुम्ही नवीन बातमी बघितली असेल की मुंबईतल्या कब्रस्तानात त्याची कबर सजवली जाते. एक हुतात्मा महात्मा असावा तशी त्याच्या कबरेची सजावट केली जाते. मुंबईमध्ये जिथे आमच्या आया बहिणींची मळवट उद्ध्वस्त झाली, मुंबईमध्ये जिथे रक्तसांड हिंदूंचं, मुंबईच्यावर हल्ला करून भारताची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करण्याचं देशद्रोही आंतरराष्ट्रीय षडयंत्र ज्या मुंबईत राबवलं गेलं, त्याच मुंबईच्या हल्लेखोराचा सत्कार होतो. हा आपल्या सगळ्या कुळांच्या पावित्र्याचा अपमान आहे, आपल्या आईच्या गर्भाचा अपमान आहे, वडिलांच्या रक्ताचा अपमान आहे. म्हणून दशानंद रावण मारण्याबरोबर या इथले जिहादी सर्व संपवले पाहिजे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया, SDPI नावाच्या देशद्रोही संघटना भारतामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा फंड एकत्र करतात. 1947 ते 2047 सालीपर्यंत भारताचं पूर्ण इस्लामीकरण करण्यासाठी मोठी षडयंत्र करतात. 750 जिल्ह्यांपैकी 200 जिल्हे जिहादी प्रभावित झालेले आहेत आणि जिहाद्यांनी प्रभावित होऊन अनेक जिल्ह्यांमध्ये हिंदूंना जोर जबरदस्तीने तिथून हाकलून देण्यात येत आहे. निष्पाप शेतकरी असलेला, निशस्त्र शेतकरी असलेला, उपद्रव मूल्य शून्य असलेला, ज्याची न्यूसेन्स व्हॅल्यू, उपद्रव मूल्य शून्य आहे, असा परोपकार संपन्न असलेला निष्पाप हिंदू जाती पाती, भाषा, वर्णात, प्रांतात, पंथात आणि राजनैतिक पक्षात वाटल्या जाऊन, विभागल्या जाऊन स्वतःच्या कुळाचं, स्वतःच्या मुळांचं अनन्वित नुकसान करतोय, भीषण नुकसान करतोय, त्याला कळत नाहीये. आणि त्या 200 जिल्ह्यांमध्ये जिहादी अतिरेक्यांचा उन्माद चालू आहे. केरळ राज्य तुम्ही बघितलं, बंगालमध्ये तुम्ही बघितलं, अतिशय उपद्रव मूल्य वाढलेलं आहे. बांगलादेशी घुसखोर भारतात सुरक्षित आहे, पण भारतामध्ये बंगाली असलेला आपला मूळचा हिंदू सुरक्षित नाहीये. केरळमधला मूळचा हिंदू सुरक्षित नाहीये. पण SDPI आणि PFIचे एजंट उजळ माथ्याने छाती ठोकून फिरतायत. अफजल हम शर्मिंदा है, तेरे कातिल जिंदा है म्हणणारे हरामखोर या देशामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली देशद्रोह पसरवत आहेत आणि त्या देशद्रोही वृत्तीच्या सभा घेऊन लोकांना संभ्रमित करण्यात येत. मागे आपण बघितलं असेल, कन्याकुमार नावाचा विद्यार्थी संघटनांचा प्रमुख JNU जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये दिल्लीमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांची काही एका टोळीची सभा घेतली. त्या टोळीमध्ये बहुतांश मुस्लिम विद्यार्थी होते आणि त्यांनी काय घोषणा दिल्या होत्या? अफजल हम शर्मिंदा है, तेरे कातिल जिंदा है. अफजल हम शर्मिंदा है. अफजल कोण? अफजल गुरु. अफजल गुरुने भारतीय संसदेवर हल्ला करून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची नाचक्की केली होती. भारताचा सेन्सेक्स डाऊन झाला होता, भारताची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात क्षतिग्रस्त झाली होती. त्या अफजल गुरुने भारताच्या संसदेवर हल्ला केला, त्याला त्यानंतर फाशी झाली. त्या फाशीचा विरोध करत भारतामध्ये, भारताच्या राजधानीमध्ये अफजल हम शर्मिंदा है, तेरे कातिल जिंदा है म्हणणारी किल्लावर देशद्रोही गर्जना आणि वल्गना देत उजळ माथ्याने भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने राष्ट्रद्रोह प्रस्थापित करते.
त्या राष्ट्रद्रोही पिलावळीला ह्या देशातून नष्ट केल्याशिवाय तुम्ही आम्ही खऱ्या अर्थाने रावण दहन करू शकणार नाही. रामाच्या प्रभू रामचंद्रांच्या चरित्रावर संशय घेणारे, प्रभू रामचंद्रांच्या चरित्रावर भगवान श्रीकृष्णांच्या भगवद्गीतेच्या जगत कल्याणकारी ज्ञानावरती आक्षेप घेऊन देशद्रोही विचारसरणीचा पुरस्कार करून अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली प्रभू रामचंद्रांची माता सीतेची टिंगलटवारी उडवणाऱ्यांच्या विरुद्ध राजासिंह ठाकूर नावाचा एक खरोखर पुरुष असलेला, खरोखर पुरुष, त्याचं कारण आहे लिंगाने पुरुष मोजता येत नाही. लिंगाने जर पुरुष मोजायचा असेल तर रस्त्यावर कपडे न घालता फिरणारे नागडे कुत्रे महापुरुष आहेत. उंदीर ससे 6 महिन्याला पिलावळ वाढवत आहेत, ते परमपुरुष आहेत. पुरुषार्थाची व्याख्या परमपुरुषाशी परमात्म्याशी एकरूप होण्यासाठी परोपकार संपन्न, धर्म संपन्न, नीती संपन्न, कठोर आचारसंहितेचं संचलन करून आपल्या अंगीभूत गुणांनी सर्व दिव्यत्व प्राप्त करणारा आणि परोपकार करणारा समाजाचं कल्याण करण्यासाठी आपल्या क्षमतांचं सामर्थ्याचं दैवी आविष्कार घडवून आणणाऱ्या नराला, मातेला पुरुष म्हणतात. जिजाऊबाई साहेबांनी सर्व प्रतिशोधाचा आपल्या गर्भामध्ये केलेला संचय, 12 ज्योतिर्लिंगांच्या शिवाला देहरूपात यायला लावणं भाग पाडणाऱ्या आईने केलेला हट्ट, साधना, नवरात्री उपासना, त्याला पुरुषार्थ म्हणतात. अहिल्याबाई होळकरांनी केलेल्या धर्माचा हट्ट, त्याला पुरुषार्थ म्हणतात. झाशीच्या राणीने केलेला पुरुषार्थ, त्याला पुरुषार्थ म्हणतात. तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी देशपांडे, वाघोजी तुपे, सूर्याजी काकडे, तानाजी मालुसरे अशा शिवा काशी, जीवा महाले, बहिर्जी नाईक, उमाजी नाईक, लवजी वस्ताद साळवे यांनी देश धर्मासाठी केलेल्या प्रत्येक क्रियेला पुरुषार्थ म्हणतात. पण नुसती पोरांची पिलावळ वाढून स्वतःच्या घरातली झाडलोट करणारे बायकांच्या साड्या धुवून पुरुषार्थ घालवणं याला पुरुषार्थ म्हणत नाही, त्याला लंपटगिरी म्हणतात. आणि मग आपल्याला नव्याने पुरुषार्थाची व्याख्या करून पराक्रम हा पुरुषार्थ असला पाहिजे, धर्म संपन्नता हा पुरुषार्थ असला पाहिजे, पत्नीला गौरव वाटावा असा नर घरात असणं याला पुरुषार्थ म्हणतात. आईला शाश्वती कुळाचे असणं, वडिलांना कुलाभिमान वाटणं, कुलाचार वाटणं, आपल्या गर्भामध्ये असा सुपुत्र जन्माला आलाय की धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम ही वाढवावे नाम. विंचू देवाऱ्यासी आला, देव पूजा नावडे त्याला, तेथे पैजाराचे काम, अधमासीचे अधम, मऊ मेळाहुनी आम्ही विष्णू दास, कठीण वज्रास आईचे भेदू, भले त्यासी देव कासेची लंगोटी, नाथाळ्याच्या माती हाणू काढू. दया तिचे नाव भूतांचे पालन, दया तिचे नाव भूतांचे पालन. पण दयेचा मुख्य भाग काय? दया तिचे नाव भूतांचे पालन आणि निर्दालन कंटकांचे, दुष्टांचं निर्दालन करणं हे पुरुषार्थाचं काम आहे. दयेचा मुख्य गाव आहे दुष्टांचं निर्दालन असे सांगणारे तुकोबाराय ज्या घरात जन्माला येतात त्या घरात पुरुषार्थ जन्माला आला. नुसत्या टाळ चिकऱ्या घेऊन बसले नाही तर शिवछत्रपतींच्या ढाल तलवारी मागे आमच्या टाळ चिकऱ्यांपेक्षा मोठं सामर्थ्य आणि शक्ती आहे. त्यांच्या ढाल तलवारीमुळेच या टाळ चिकऱ्या सुरक्षित आहे. या 12 मावळांमध्ये अभंगांच्या माध्यमातून सांगणारे तुकोबाराय पुरुषार्थ गाजवतात. माऊली ज्ञानेश्वर जो जे वांछित होतो ते लाहो सांगतात, ते माऊली पुरुषार्थ गाजवतात. म्हणून नव्याने पुरुषार्थाची परिभाषा जाणून घेऊन आपल्या घरात पुरुषार्थ जन्माला येईल. चौकामध्ये फाटक्या जीन्स घालून गुटक्यांच्या पिचकाऱ्या मारणाऱ्या, छातीचे सापडे मोकळे झालेले, खबारीत मागली तर गुटक्या आतड्यांसहित गुटका बाहेर येणारी पिलावळ आपल्याला जन्माला घालायची नाही. आपल्या कुळाला अभिमान वाटेल, घराण्या पितृदेवता आनंदित होतील. आता पितृपक्ष संपलाय, पितृ पंधरवड्याच्या कृतज्ञतेने घालतो की आपल्या धमन्यांमध्ये ज्यांचं रक्त आहे त्या रक्ताशी आपण कृतज्ञ होण्यासाठी पितृपक्ष घालतो. त्या पितृदेवतांना आनंद मिळेल, त्यांना गती मिळेल, मोक्ष मिळेल अशी संतती निर्माण घरात होणं त्याला पुरुषार्थ म्हणतात. आणि म्हणूनच आज आपण रावण दहनाबरोबर आपल्या प्रत्येकाच्या रक्तात, घरात, गर्भात प्रत्येक आईने या पुढच्या नवरात्री गर्भावरती हात ठेवून संकल्प करायचा आहे की यापुढे आमच्या घरात, कुळात उत्तम स्त्री पुरुषांचं, उत्तम कन्यांचं, उत्तम पुरुषांचं धर्मरक्षण करणाऱ्या, धर्म पालन करणाऱ्या, राष्ट्राला कल्याणकारी असणाऱ्या, जगताला कल्याणकारी असणाऱ्या संततीची निर्मिती होईल. आम्ही अलबती गलबती पिलावा जन्माला घालणार नाही. कुळाला कलंक लावणारी, समाजाला उपद्रव मारणारी आणि देशद्रोह्यांसमोर मानाखाली टाकणारी, शिक्का घेऊन धरणारी पिलावळ आमच्या पोटी जन्माला येऊ नये. म्हणून नवरात्रीची साधना करून जगदंबेचा खोत अंगीकारून शिवछत्रपतींच्या पावलावर पाऊल ठेवणारी आणि धर्मवीर संभाजी महाराजांसारखं भीषण भयंकर धर्म बलिदान करण्याची क्षमता असलेली उच्च कोटीची उत्तम संतती निर्माण व्हावी. आणि प्रतिकात्मक रावणाबरोबर या देशातल्या सगळ्या रावण वृत्तीचा, जिहादी वृत्तीचा, धर्मांतरण करणाऱ्या, याकूब मेमनचं समर्थन करणाऱ्या
मुंबईतल्या बॉम्बस्फोटातल्या याकूब मेमनचे खडग सजवणाऱ्या पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर PFIचे देशद्रोही अतिरेकी पकडल्यानंतर पाकिस्तान जिंदाबाद घोषणा उजळ माथ्याने छत्रपती शिवप्रभूंच्या पुण्यनगरीत देणाऱ्या अशा हरामखोरांना जन्म घालणारे गर्भ नावाचे उकिरडे या देशातून उद्ध्वस्त करून, असे गर्भच या देशातून नष्ट करून छत्रपती शिवप्रभूंना जन्माला घालणारी आणि त्यांना साथ देणाऱ्या 18 पगार जातीतल्या 12 बलुतेदार देव देश धर्मभक्तांना जन्माला घालणारी यंत्रणा आपल्याला भारतात जन्माला घालायची. आता पुढच्या पिढ्यांवर सोडून चालणार नाही. LIC जसे वडील स्वतःच्या पुढच्या पिढ्यांसाठी काढतात, तशी छत्रपती शिवाजी महाराजांनी, संभाजी महाराजांनी आणि अनेक ज्ञात अज्ञात महात्म्यांनी तुमच्या आमच्या धर्माची आणि राष्ट्राची आणि सभ्यता संस्कृती जीवन मरणाच्या संरक्षणाची आपल्या आनंदाची जी LIC काढली होती, लाईफ इन्शुरन्स विमा पॉलिसी, स्पिरिच्युअल लाईफ इन्शुरन्स विमा पॉलिसी, धार्मिक आध्यात्मिक भौतिक सर्व सुखाची लाईफ इन्शुरन्स विमा पॉलिसी स्वतःच्या रक्ताने काढली होती. तिचा आता प्रीमियम भरण्याची वेळ नाही आली, ती मॅच्युअर करण्याची वेळ आली. आताच्या पिढीने पुढच्या पिढ्यांवर हिंदुत्व न सोपवता आजच हिंदुत्व गाजवून भारताचं हिंदू राष्ट्र करणं हा इथल्या 18 पगार जाती 12 बलुतेदार असलेल्या हिंदूंचा नैसर्गिक अधिकार आहे. PFI जर पाकिस्तानच्या समर्थनाने अरबांच्या उकिरड्यावर जन्माला आलेली PFI हरामखोर अरबांकडे अनवरस संततीची निर्माण झाली, त्या बाटलेल्या भ्रष्ट झालेल्या चरित्रहीन उकिरड्यावर जन्माला आलेली PFI इस्लामिक दहशतवादी संघटना जिहादी अतिरेकी या पुण्यभूमी भारताचं जर इस्लामीकरण करण्याची षडयंत्र भारतात राहून करत असतील तर तुम्ही आणि मी मूळ भारतीय आहोत. आपलं कुळ भारतीय आहे, आपलं रक्त भारतीय आहे, आपला आईचा गर्भ भारतीय आहे, आपल्या धमन्यांमध्ये वाहणारं पितृदेवतांचं रक्त शुद्ध भारतीय आहे. आपला अधिकार आहे या भारताला उजळ माथ्याने छाती ठोकून हिंदू राष्ट्र करण्याचा आणि हिंदू राष्ट्र घोषित करण्याचा. काही लोकांना वाटतं लोकशाही PFIला वाढवणारी लोकशाही, SDPIला वाढवणारी लोकशाही, याकूब मेमनच्या प्रेत यात्रेत जमलेल्या 3 लाख हरामखोरांना जिवंत सोडणारी लोकशाही, अशी लोकशाही लवकरात लवकर बनावी आणि लोकशाहीला जगवणारी धर्मशाही, धर्माधिष्ठित लोकशाही जन्माला यावी. अशी बाजारगुर्ग्यांची लोकशाही नको. पराक्रम, पुरुषार्थ, धर्म आणि चरित्र संपन्न जिथे मूळ अंग असेल ही लोकशाही अपेक्षित आहे. पण हब्यांवर दारूच्या बाटल्या फोडणारी आणि बोकडं खाऊन लाचार होऊन चरित्रहीन होऊन नीतिहीन राज्यकर्त्यांना सत्तेत बसवणारी लोकशाही आपल्याला नको आहे. छत्रपती शिवप्रभू जिथे उपास्य दैवत असेल, धर्मवीर संभाजी महाराजांचा रक्ताची शपथ प्रत्येक कुळात घेतली जाईल. जाती वर्ण भाषा प्रांत पंथ या भेदाभेदाच्या भिंती मोडून सकल भारतीय भूमिपुत्र ज्यांना भारताबाहेर आपलं तीर्थ करायला जावं लागत नाही, ज्यांना भारताबाहेर अरबस्थानात ज्यांना तीर्थ करायला जावं लागतं, अरबांना जे आपले वंशज पूर्वज मानतात, व्हॅटिकन सिटीला ज्यांना आपलं तीर्थ करायला जावं लागतं ते भारतीय नाही. ज्यांची बुद्धाची गया, शिखांचं सुवर्ण मंदिर, जैनांची सर्व तीर्थ, वारकऱ्यांची पंढरपूर, शैवांची काशी, वैष्णवांची द्वारका मथुरा, लिंगायतांची सर्व लिंग आणि या 18 पगार जाती 12 बलुतेदारांची असलेली ह्या भौगोलिक प्रदेशात असलेली तीर्थक्षेत्र ज्यांना भारताबाहेर जाऊन आपली मोक्षाची यात्रा करावी लागत नाही, भारताबाहेर ज्यांना आध्यात्मिक शोध घ्यावा लागत नाही, भारतातच ज्यांना आध्यात्मिक योग्यता प्राप्त होऊन आध्यात्मिक गती प्राप्त होऊन आध्यात्मिक मोक्ष प्राप्त होतो त्या प्रत्येकाला भारतीय म्हणतात. भारताबाहेरून आलेला बांगलादेशी भारतीय होऊ शकत नाही, भारताबाहेरून आलेला रोहिंग्या भारतीय असू शकत नाही, भारताबाहेरून आलेली कुठचीही धार्मिक विचारसरणी ही भारतीय नाही. कारण ती दुसऱ्याचं धर्मांतरण शिकवते, दुसऱ्यांच्या स्त्रिया लुटायला शिकवते, दुसऱ्यांच्या स्त्रियांवर बलात्कार करायला शिकवते, त्यांना रखेली म्हणून जनानखान्यात कोंडायला शिकवते, दुसऱ्यांची मूर्तीपूजा उद्ध्वस्त करायला शिकवते, दुसऱ्यांची भूमिपुत्रांची देवालय उद्ध्वस्त करून तिथे बाबरी मशीद बांधायला जी यंत्रणा शिकवते, जिथे ज्ञानपापी शिव मंदिर होतं ते शिवलिंग सापडून सुद्धा जे स्वीकारायला तयार नाहीत ते भारतीय नाही. आणि ते भारतीय नसलेल्या भारताविरुद्ध शक्तींच्या मागे आपल्याला लागावं लागेल. आपण आपले धार्मिक उत्सव साजरे करताना कुठल्याही जाती पंथ वर्ण भाषा प्रांताचा भेदभाव ठेवत नाही, कारण आपल्याला आत्म्यातून परमात्म्यात विलीन होणारी आध्यात्मिक यंत्रणेला आपण अध्यात्म म्हणतो, धर्म म्हणतो, परोपकार संपन्नतेला धर्म म्हणतो. दुसऱ्याला बाटवणं, दुसऱ्याच्या स्त्रिया लुटणं, दुसऱ्याचे देश उद्ध्वस्त करणं, दुसऱ्याची देवालय तोडणं याला आपण धर्म म्हणत नाही. मग हा जगत कल्याणकारी असलेला परोपकारी धर्म आज आपण आचरणात आणला तर आपल्या देशाच्या भविष्यातल्या पिढ्या आपल्या कृतज्ञ राहतील.
जसं आज आपण छत्रपती शिवप्रभूंशी कृतज्ञ आहोत, प्रभू रामचंद्रांची, भगवान श्रीकृष्णांशी कृतज्ञ आहोत, धर्मवीर संभाजी महाराजांची, 18 पगार जातीतल्या 12 बलुतेदार मावळ्यांची आपण कृतज्ञ आहोत, सिद्धनाथ महाराजशी, बहिर्जी नायकांशी, उमाजीराजे नायकांशी आपण कृतज्ञ आहोत. तशी कृतज्ञता जर पुढच्या पिढ्यांनी आपल्याविषयी व्यक्त करायची अशी आपली इच्छा असेल तर आजच आपल्याला भारताचा मूळ धर्म असलेला सनातन वैदिक हिंदू धर्म टिकवणं, जपणं, सुरक्षित करणं आणि वृद्धिंगत करणं, आपल्या देशातलं सेफ झोन, सुरक्षित क्षेत्र आपण जागा करणं आपली गरज आहे आणि तो आपला अधिकार आहे. आणि म्हणूनच आज गरब्याच्या रावण दहनाच्या निमित्तानं जमलेल्या असुराचं दहन करायचं आहे. तो असुर रामाने मारलेला आहे, प्रतिकात्मक आपण करतोय, पण जिवंत असलेले राक्षस उजळ माथ्याने भारतात फिरतायत. याचा आत्मभान जागृत ठेवून आपल्या सण उत्सवांना, आपल्या शिवाजी महाराजांच्या जयंतीला, आपल्या रामायणाच्या कथांना, कीर्तनांना पत्रावळ्यांची भीक मागण्याची दुर्दैवी वेळ मध्यंतरी भारतात आली होती. कोथरूडमध्ये, पुण्यामध्ये अफजल खान वधाचं चित्र देखावा गणेशोत्सवात दाखवणार म्हणून तिथल्या कोथरूड पोलिसांनी विरोध केला होता. पुण्यामध्ये, पेशावरमध्ये नाही, रावळपिंडीमध्ये नाही, लाहोर कराचीमध्ये नाही, छत्रपती शिवप्रभूच्या भूमीचे स्वामी आहेत, जे उपास्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीचे आहेत, इथला 18 पगार जातीतला 12 बलुतेदार निर्विवादपणे आपल्या कुळामध्ये शिवरायांचा अंश जन्माला यावा म्हणून साधना करतो. त्या भूमीमध्ये अफजल खान वध हा शिवाजी महाराजांचा सत्य इतिहास दाखवू नका असं पोलीस सांगतात. हे पोलीस सांगत नाही, पोलिसांना हाताळणारी कुठची तरी नपुंसक यंत्रणा आहे जिने पोलिसांवर संस्कारच नपुंसकतेचे केलेले आहेत. पोलिसांनी सांगितलं की जातीय सलोखा बिघडण्याची शक्यता आहे. अफजल खान कुणाच्या आईचा नवरा लागतो, अफजल खान कुणाचा बाप लागतो, अफजल खान मेल्याने कुणाच्या आया विधवा होणार होत्या. आपण हा शोध घेतला पाहिजे. अफजल खान वधाच्या देखाव्याने जर कोणाच्या तरी भावना दुखवत असतील तर त्या अफजल खानाच्या पिरावळीला ह्याच मातीत प्रतापगडाच्या पायथ्याशी गाडण्याची पुन्हा एकदा आवश्यकता आहे. अफजल खान जर तुमचा बाप लागत असेल, आजोबा लागत असेल, अफजल खानाच्या उकिड्यावर ज्यांच्या आया जाऊन यायले असतील ते उकिडे संपवण्याची आवश्यकता या देशात आहे. आणि म्हणून उजळ माथ्याने छाती ठोकून प्रत्येक आईने, प्रत्येक बहिणीने छत्रपती शिवरायांचा अभ्यास करून, चिंतन, मनन, ध्यान, धारणा करून आपल्या गर्भात उच्च कोटीची पराक्रमी संतती निर्माण होईल म्हणून नवरात्रीचे उपवास धरायचे. नवरात्री फॅशन नाहीये, नवरात्री म्हणजे मेकअप करण्याचं कारण नाहीये, तो दुसऱ्या दिवशी तुम्ही करू शकता. फॅशन करण्यासाठी निवडलेल्या त्या रात्री नाहीये. अखंड काळ रात्र संपावी म्हणून रात्री केलेला शक्तीचा जागर आहे. आपल्यातल्या पावित्र्याचा, तेजाचा, तेज, ओज, बल, पराक्रम, पुरुषार्थाचा एक केलेला ध्यास आहे, साधना आहे. त्या नवरात्रीला कलंकित करून इव्हेंट मॅनेजमेंट वाल्यांनी चरित्रहीनतेचं प्रदर्शन करणाऱ्या नवरात्री आयोजित केलेल्या आहे. पुढे हिंदू समाजाने जाऊन पुढच्या वर्षापासून आपण सज्जन समाजाची निर्मिती करायची. आपण सगळे सज्जन आहातच, पण आत्मभान नसल्यामुळे आपल्यालाच कळत नाही की आपल्या शेजारचा, आपल्या धर्माची विटंबना करतो. मी मगाशी राजासिंह ठाकूरांविषयी बोलत होतो, ज्याला भाग्यनगर हे ज्याचं मूळ नाव आहे. हरामखोर हैदरने हैदराबाद करून टाकलं. ते भाग्यनगर आंध्र प्रदेशमध्ये आता तेलंगणा राज्यात आहे. त्या तेलंगणा राज्यात एक फारुकी नावाचा एक मुसलमान देशद्रोही, धर्मद्रोही, भारताशी गद्दार असलेल्या भारतीय संस्कृतीची निंदा करणारा, टीका करणारा, टिंगल टवाळे करणारा एक विनोदी जोकर माता सीतेच्या चरित्राविषयी विनोद करतो आणि हिजड्यासारखे दात करून काही शंड हसतात, टाळ्या वाजवतात. त्यांना विरोध करणारा एक शौर्य संपन्न पुरुष, मुसलमानांचा बालेकिल्ला, MIMचा बालेकिल्ला असलेला देशद्रोही पिलावळ उजळ मात्याने छाती डोकून जिथे भाग्यनगरमध्ये फिरते, त्या भाग्यनगरमध्ये राजासिंह ठाकूर भिडले आणि भिडले तर भिडले, इतके भिडले की तिकडच्या देशद्रोही मुसलमानांना घाम फुटला. आणि शेवटी तिथे लागून रोज यज्ञ या स्वतःच्या राजकीय हितासाठी करणारा KCR नावाचा एक बावलट मुख्यमंत्री लुंगी काढून पुंगी तपासली पाहिजे की खरंच हा KCR यज्ञ करतो तो हिंदू आहे की नाही. अशी ही चरित्रहीन संततीने राजासिंह ठाकूरांवर विशिष्ट कायद्यांचा गैरवापर करून त्यांना कारावासात ठेवला. आणि तो मुनव्वर फारुकी नावाचा एक देशद्रोही भडवा देशभरात विनोदाच्या नावाने भारतीय चरित्रावर, भारतीय मातांच्या गर्भाच्या चरित्रहीनतेवर विनोद करतो, भारतीय मातांच्या पावित्र्यावर विनोद करतो आणि बाकी तो सुरक्षित फिरतो. आणि राजासिंह ठाकूर जो भारताला भारत ठेवण्यासाठी प्रयत्न करतो तो कारावासात आहे. आता बरंच जागृती झालेली आहे, अनेक लोकांनी देशभर उठाव सुरू केलेले आहे. पण आज दशाननाच्या या रावणाच्या दहनाच्या निमित्तानं आपण इथे जमलेलो आहोत.
हा उत्सव नाहीये, ही टाइमपास नाही, करमणूक नाही, हा इव्हेंट नाही आहे, हा संकल्प आहे. ही जी लोणावळ्यातली तुमची समिती आली होती त्या समितीच्या प्रत्येक चेहऱ्याला मी वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की निश्चितपणे यांच्या आईचा गर्भ पवित्र आहे, यांच्या वडिलांचं रक्त पवित्र आहे, यांची आत्मीयता तळमळ धर्माविषयी. मलाच का बोलवलं, एखाद्या सुंदराला का नाही बोलवलं, एखाद्या विनोद विराला का नाही बोलवलं, हे करणाऱ्या हिजड्याला का नाही बोलवलं, तुम्हाला तापवणाऱ्या जाग करणाऱ्याच वक्त्याची का निवड केली. कारण त्यांची अपेक्षा आहे लोणावळ्यामध्ये सुद्धा जे अतिक्रमण चालू आहे, भौगोलिक अतिक्रमण, धार्मिक अतिक्रमण, शैक्षणिक सांस्कृतिक आणि आर्थिक अतिक्रमण सुद्धा, देशद्रोह्यांच्या बेकऱ्या सुद्धा चालता कामा नये. स्वकीय लोकांनी बेकऱ्या करा, थुंकणारे मुतणारे भाज्या मुतून विकणारे थुंकून विकणारे हरामखोरांच्या खर्च अन्न तुम्ही खाऊ नका, घेऊ नका, तुमच्या खिशातली लक्ष्मी दुष्टांना देऊ नका. PFI ला पाकिस्तान शस्त्र पाठवतं, देशद्रोही संघटनांना शस्त्र पाकिस्तान पाठवतं, पण पैसा इथला हिंदूच पुरवतो. हिंदू स्वतःच्या कुळातल्या लोकांकडून 2 पैसे महागातल्या वस्तू घ्यायला तयार नाही, पण देशद्रोही वृत्तीचा एखादा जिहादी अतिरेकी स्वस्तात काहीतरी विकतोय, चोरीचा माल थुंकलेला स्वस्तात मिळतो म्हणून घरात भरतोय. तुम्ही झटका पद्धतीचा मांसाहार करणारे जर मांसाहार करत असतील काही, तर झटका पद्धतीचा मांसाहार करणारा हिंदू आपल्याला हवाय. हलाल पद्धत हराम आहे. जीवाला यातना देऊन, पीडा देऊन, जिवंतपणे त्याची नळी कापून त्याला तडफडत ठेवणारा हिंदू नको आहे. हलाल ही तुम्हाला पद्धत शिखांचं बघा, शिख झटका पद्धतीचं खातात, कारण स्पॅनल कॉर्ड जो असतो मणका, मज्जागर्जू तोडल्यानंतर त्याच्या वेदना थांबतात. खायचंच असेल, जे काय खायचं असेल, बेकरीचं अन्न सुद्धा खायचं असेल, तर ती बेकरी भारत भूमीच्या भक्तांनी बांधलेली असली पाहिजे. शिवप्रभू ज्याचं दैवत असेल, धर्मवीर संभाजी महाराजांच्या बलिदानाचा भान ज्याला असेल, त्याच घरामध्ये आपली लक्ष्मी गेली पाहिजे. या देशाला पाकिस्तान बनवणारे, या देशाला बांगलादेश बनवणारे, या देशाचा अफगाणिस्तान बनवणारे, या देशाचा पाकव्याप्त काश्मीर बनवून उरलेल्या काश्मीरमध्ये गेली 30 वर्ष आमच्या आया बहिणीची स्तन कापणारे, त्यांना इलेक्ट्रिक आऱ्यावर चिरणारे, AK-47 ने गुप्त अंगांमध्ये गोळ्या घालणारे हरामखोरांचं आर्थिक भर करणारा समाज आपल्याला नको आहे. त्याच्यामुळे आपल्या घरातली लक्ष्मी फळं घेताना आपलाच असला पाहिजे, भाज्या घेताना आपलाच असला पाहिजे, बेकरीचं अन्न खाताना आपलाच असला पाहिजे. माती खायची झाली तरी आमच्याच हातून हो. आमच्या घरची लक्ष्मी, आमच्या खिशातली लक्ष्मी देशद्रोही पिलावळीला पोचण्यासाठी त्यांची पालमुळं घट्ट होऊन पुन्हा नव्या पाकिस्तानची मागणी करण्यासाठी होता कामा नये. मी असुद्दीन ओवैसीचं मगाशी उदाहरण सांगितलं. त्याने सांगितलं की मुस्लिमांसाठी राज्य कर, मुस्लिमांसाठी राज्य नाही, मुस्लिमांसाठी त्यांना राष्ट्र हवंय. आणि हे आता त्यांना एक तुकडा नको आहे, अख्खा भारत वाटवायचा आहे, भ्रष्ट करायचा आहे. म्हणून आपण समस्त हिंदूंनी बौद्ध, शीख, जैन, महानुभाव, वारकरी, लिंगायत असा कुठचाही भेदाभेद न करता देव, देश आणि धर्म भक्तीने भारावलेला वर्गच राजकारणामध्ये आला पाहिजे. नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ, अमित शहासारखे आईच्या गर्भाची आणि वडिलांच्या रक्ताची लाज ठेवणारे, कुळाला अभिमान वाटेल अशी संतती राज्यकर्ती म्हणून बसली पाहिजे. दुसऱ्यांच्या मोजड्या उचलून त्यांच्या उघड्या धुणारी लोक नको. म्हणून आपण हिंदूंनी हिंदू हिताचं राजकारण आणि हिंदूंची सैनिकीकरण या सूत्रानुसार आजपासून या रावण दहनाबरोबर देशातले सगळे रावणाची हरामखोर पिलावर नष्ट करायचे. आणि आता पावसाची पुन्हा एकदा वेळ झालेली आहे. जेवढं कमी वेळात शक्य होईल तेवढं बोललो. या बोलण्यामागे कुठचं भाषण करण्याचा आविर्भाव नाही, हे बोलण्यामागे तुम्हाला आनंद देण्याचाही आविर्भाव नाही. तुम्हाला जागा करायचं, तळमळीने, पोटतिडकीने आपल्या भारतावर आलेलं भीषण संकट ओळखून या भारताला जर भारत ठेवायचा असेल तर भारताचा नैसर्गिक धर्म असलेला सनातन वैदिक हिंदू धर्मानुसार हे भारत हिंदू राष्ट्र घोषित झालं पाहिजे. आणि हिंदू श्रीलंकेमध्ये बुद्धाशिवाय, भगवान बुद्धाशिवाय, बुद्धाचा पद्धती मानणाऱ्याशिवाय, बुद्ध पंथ मानणाऱ्याशिवाय कुणालाही तिथलं राष्ट्राध्यक्षपद देता येत नाही. 54 इस्लामिक राष्ट्रामध्ये धर्मनिरपेक्षता नाहीये, 150 ख्रिश्चन राष्ट्रामध्ये धर्मनिरपेक्षता नाहीये. मग भारताच्या उरावर धर्मनिरपेक्षता नावाचं फूल मांडून भारताचा धर्म का वाटवला जातो? भारताचा धर्म जागवणं, भारताचा धर्म टिकवणं हेच वसुधैव कुटुंबकम विश्वाचं कल्याण आहे. जो जे वांछेल तो ते लाभो आहे. म्हणूनच आज आपण भारतीयांनी या रावण दहनाबरोबर या भारताच्या पवित्र भूमीमध्ये, तुळशी वृंदावनामध्ये, नंदनवनामध्ये घुसलेल्या देशद्रोही, हरामखोर, गद्दार, जिहादी, धर्मांतरण करणाऱ्या ईसाई धर्मांतरणाच्या शत्रू विरुद्ध सुद्धा लढायचा आहे. तो दशानन सुद्धा मारायचा आहे. आपण बराच वेळ इथे खोळंबलात, आपण सगळे इथे जमलात. जे काय मला शक्य झालं ते मी तुमच्यासमोर व्यक्त झालो. हे भाषण नाही आहे, हिंदू हृदयाशी साधलेला संवाद आहे. ही शेवटची पिढी आहे.
आपण भारताचं एकतर हिंदू राष्ट्र घडवण्यास कारणीभूत ठरू, नाही तर भारताचा पाकिस्तान होण्यासाठी सुद्धा आपणच कारणीभूत असू. मुसलमान कारणीभूत नाही आहेत, अजमल कसाब अफजल गुरु कारणीभूत नाही आहे, निष्क्रिय हिंदू कारणीभूत आहे. त्या निष्क्रिय हिंदूने जर एकदा सक्रियता स्वीकारली, शिवरायांचा पंथ क्रियेने स्वीकारला, अफजल खान वधाचे देखावे न दाखवता प्रत्यक्ष अफजल खान वध झाले, तर हा भारत हिंदू राष्ट्र राहील आणि पुढच्या पिढ्या आपल्या कृतज्ञता व्यक्त करतील, आपले पितृपक्ष साजरे करतील. मी इथे थांबतो. यापुढे आपण सगळ्यांनी कल्याणकारी राष्ट्राच्या निर्मितीसाठी हिंदू राष्ट्राचा जय जयकार केला पाहिजे आणि प्रत्येकाने गंध लावून धर्माचरण केलंच पाहिजे. भारत माता की पते पार्वते पते. हर 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 हर. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय श्रीराम. धन्यवाद भाई. आता प्रतिकात्मक श्रीराम रावण दहन करतील. लोकांनी कुणीही गडबड करू नये. हिंदू बांधवांना व भगिनींना विनंती आहे, कुणीही गडबड करू नये. रावण दहन करण्यात येत आहे. प्रभू रामचंद्र प्रतिकात्मकरित्या रावणाचं दहन करतील. आता सर्वांनी आश्रस्त व्हावं, बॅरिकेड पासून थोडं लांब व्हावं. सगळ्यांनी लहान मुलांना कृपया त्यांच्या पाल्यांनी बॅरिकेड पासून लांब घ्यावं. चला
नीचे करो पीछे सामने वाला उधर से होता है उधर से तुम्हारी आते आपण थांबला आपले सुट्टी पावा हा कार्यक्रम यशस्वी ज्या कार्यकर्ते सदस्य यांनी आपलं तन मन धन असून कार्य केलं त्या सर्व सदस्यांचं आमच्या राहुल गांधीसाठी त्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य केलं त्या सर्वांचं या ठिकाणी आपण आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख वक्ते श्री धनंजय देसाई यांचा आभार आणि आपल्या सर्वांचा आभार धन्यवाद. गाड़ी काढायची या गाडीला फॉलो करत आईला पुढे हो